मुंबईच्या दादर परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। दादर स्थानक परिसरामध्ये सध्या जलमय परिस्थिती पाहायला मिळते। दादरच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेलं आहे। अनेक बस देखील रद्द करण्यात आल्या। पावसामुळे टॅक्सी देखील कमी प्रमाणामध्ये आहेत, तर नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचं चित्र देखील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय। तर मुंबईच्या दादर परिसरामध्ये मुसळधार पावसाने संपूर्ण दादर स्थानक परिसर हा जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। तर थेट जाऊया मुंबईच्या दादर परिसरामध्ये। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। उमेश, कशा पद्धतीची परिस्थिती आहे? कारण आपण पाहतोय रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। स्टेशनच्या परिसरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। प्रवाशांवर त्याचा मोठा परिणाम देखील जाणवतो आहे। सध्याची आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे? शुभम, सकाळपासूनच मुंबईत जोरदार पाऊस आहे। मुंबईला रेड अलर्ट आहे, त्याच्यामुळे रस्ते वाहतूक व्यवस्था असेल किंवा मग लोकल वाहतूक व्यवस्था असेल याच्यावर मोठा परिणाम जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। नक्कीच लोकल सध्या सुरू आहेत, मात्र जवळपास अर्धा ते पाऊण तास उशिराने लोकल धावतात। मध्ये फास्ट असतील किंवा स्लो लोकल असतील, या सर्व लोकल ज्या आहेत त्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावतात। तर रस्ते वाहतूक देखील तेवढीच प्रभावित झालेली आहे। आता मी प्रभादेवी परिसरामध्ये आणि प्रभादेवी परिसरामध्ये जो ईस्ट वेस्टला जोडणारा ब्रिज आहे तिथे देखील मोठा जल साठा जो आहे तो आपल्याला इथं झालेला पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे नागरिकांना कशा प्रकारे इथून जाताना कशा प्रकारे कसरत करावी लागते ते देखील आपण पाहू शकतो। आणि हीच परिस्थिती मुंबईमध्ये अनेक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्याला इथं पाहायला मिळतात, जेणेकरून हा जो पाण्याचा निचरा आहे लवकरात लवकर व्हावा याचा प्रयत्न कुठेतरी करताना ते महानगरपालिकेचे कर्मचारी पाहतात। तर माझ्या उजव्या साईडला ते पंपही लावलाय, जेणेकरून या पंपातून पाणी लवकरात लवकर खेचलं जाऊ शकेल आणि त्याचा निचरा होईल। मात्र सातत्याने जो पाऊस सध्या मुंबईत सुरू आहे, आता 3 वाजल्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामुळे अशा प्रकारे पाणी भरण्याचे जे कारण आहेत ती वेगवेगळी असू शकतात, मात्र सगळीकडे कुठे ना कुठेतरी पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मुंबईकरांना मोठा त्रास जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून जर आपण पाहिलं माटुंगा असेल, किंग सर्कल असेल, दादर ईस्टचा जो सर्व परिसर असेल किंवा मग परळ भागातला हा सगळा प्रभादेवीतला हा सगळा भाग असेल, इथे मोठ्या प्रमाणात कसरत जी आहे ती नागरिकांना करावी लागते। संध्याकाळी पुन्हा एकदा पाऊस वाढण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर जे सकाळी चाकरमानी आपल्या कार्यालयात पोहोचले ते लवकरात लवकर इथून निघतायत, स्टेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि तिथून लवकरात लवकर आपल्या घरी जातील अशा प्रकारची प्रयत्न सगळ्या नागरिकांचा सुरू आहे। मात्र सध्या मुंबईची जी हालत आहे ती अत्यंत बिकट झालेली आपल्याला पाहायला मिळते। पावसाने अक्षरशः मुंबई अख्खी झोडून काढलेली आहे। सगळीकडेच अशा प्रकारची आपल्याला परिस्थिती दिसते। या अशा प्रकारे रस्त्यावरून साठलेल्या पाण्यातून जो आहे तो नागरिकांना, वाहन चालकांना रस्त्यात मार्ग काढावा लागतोय। ही सगळी परिस्थिती सध्या मुंबईत आहे आणि पावसाचा जोर काही कमी होताना दिसत नाहीये। शुभ अगदी उमेश, प्रभादेवी मधली ही काही दृश्य तुम्ही दाखवलेली आहे। सकल भागामध्ये पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळतं आणि त्याच्यामधून वाहन चालकांना वाट काढावी लागते। काही पर्याय मार्गांचा वापर करण्याचं आवाहन पालिकेच्या वतीनं किंवा वाहतूक पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे का? आणि या पावसाचा लोकलवर सध्या नेमका परिणाम काय झालेला आहे? सध्या जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जी वाहतूक व्यवस्था आहे ती प्रभावित झाली आहे। आता मी ज्या दादर प्रभादेवी भागामध्ये हा जो ईस्ट वेस्टला जोडणारा पूल आहे, अगदी जर सामान्य वाहतूक असेल तर हा पूल क्रॉस करायला किंवा हा पूल ईस्ट वेस्टचा प्रवास करण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागतात। मात्र हा ब्रिज जो आहे ज्यावेळेस आता क्रॉस करावा लागतोय, वाहन चालकांना ज्यावेळेस वाहन घेऊन आपल्याला हा ब्रिज क्रॉस करावा लागतो त्यावेळेस जवळपास अर्धा तास जो आहे तो लागतोय। त्याच्यामुळे आपण वाहतूक व्यवस्था किती बिघडले हे आपण आजच्या दिवशी पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जी आहे ती लागलेली आहे, तर तिथेच लोकल सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली आहे। मुंबईच्या दिशेने जाणारी जी लोकल वाहतूक सेवा आहे ती जवळपास पाऊण तासाने उशिराने सुरू आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकाला त्याचा त्रास होतोय। खूप मोठा फटका जो येतो आज नागरिकांना इथे पडलेला पाहायला मिळतोय। अशा प्रकारचा पाऊस जो येतो मुंबईत सातत्याने दरवर्षी होत असतो, मात्र तरी जी प्रशासनाकडून, महानगरपालिका असेल, रेल्वे प्रशासन असेल, यांच्याकडून जी दक्षता घेतली गेली पाहिजे होती ती दिसत नाहीये। नक्कीच आज मोठा पाऊस आहे, रेड अलर्ट आहे, मात्र अशा प्रकारच्या पावसामध्ये मुंबईकरांना दरवर्षी असा रस्ता ओलांडताना किंवा रस्ता क्रॉस करताना, रस्ता पार करताना अशा प्रकारे पाण्यातनं जावं लागतं। त्याच्यामुळे मुंबईकरांचा जो त्रास होतोय दरवर्षी त्याला कुठेतरी छेद यावर्षी देखील गेलेला पाहायला मिळत नाहीये।
प्रशासन नेमकं काय करते हा सवाल जो आहे तो सातत्याने नागरिकांकडून विचारला जातोय, कारण सध्याची मुंबईची परिस्थिती जी आहे ती खूप भयानक असलेली पाहायला मिळते. आपण अगदी. काही नागरिकांशी बोलण्याचा पण प्रयत्न करूया. काका तुम्ही कुठे निघाल्या? गौरी शंकरची इथून पाणी भरपूर आहे. हे सकाळपासून पाणी आहे 8 वाजल्यापासून. तर आपण बघू शकतो सकाळी 8 वाजल्यापासून अशीच परिस्थिती आणि अजूनही पाणीचा निचरा होताना पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास जो आहे तो आजच्या दिवशी होताना पाहायला मिळतोय. मग ते वाहतूक करणारे मुंबईकर असतील, पायी चालणारे हो. मुंबईकर असतील किंवा मग लोकलने प्रवास करणारे मुंबईकर असतील, यांना सगळ्यांना आजच्या ह्या जोरदार पावसाचा फटका बसलेला पाहायला मिळतोय. ठीक शुभम. आहे, उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट मुंबईतील या पावसाच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.